दिव्यांची झगमगाट आणि मनात आनंदाची बरसात. गोड गोड फराळ अशी असते आपल्या सर्वांच्या घरात दिवाळी. तर या दिवाळीचा पहिला फराळ आहे शंकरपाळी. खारीसारखी खुसखुशीत झाली आणि तोंडात टाकताच विरघळती. मग या की खायला आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी घरातली एक वाटी घ्या. आज आपण शंकरपाळी वाटीच्या मापाने बनवणार आहे. तर अशा 5 वाटी मैदा घ्यायचा आणि एका टोपात त्याच वाटीनं 1 वाटी साखर 1 वाटी पाणी घालायचं आणि साखर विरघळेपर्यंत नुसतं पाणी गरम करायचं. नंतर त्याच वाटीनं 1 वाटी वितळलेलं तूप घालायचं. आता सगळं बघा एक जीव करून घ्यायचं आणि चांगलं बघा खसासा मळून घ्यायचं. बघा कसलं भारी मळलंय पीठ. आता असे लहान लहान गोळे तयार करा आणि इन्स्टंट तुम्ही बनवू शकता. अजिबात भिजवत ठेवायची गरज नाही आणि पातळ लाटायची जाडसरच ठेवायची. आणि जसं मी प्रोसेस दाखवलाय तो सेम प्रोसेसने शंकरपाळी कापून घ्यायची. आता जेवढे पण गोळे राहिलेत तेवढे सगळे लाटायचे आणि सगळं बघा शंकरपाळी अशी परातीत गोळा करून ठेवायची. आता एका कढईमध्ये तेल तापल्यानंतर टप्प्याटप्प्याने शंकरपाळी लो मीडियम फ्लेमवरती की नाही खरपूस अशी भाजून घ्यायची. फराळाचं बनवून झाल्यावर थोडं स्वतःकडे लक्ष द्यायचं. वॅक्सिंग तर करायची पण पार्लरला जायला वेळ नाही तेव्हा की नाही हे असं अर्बन योगचं हेअर रिमूव्हल क्रीम स्प्रे ऑर्डर करायचं ॲमेझॉनवरून. स्प्रे करायचं आणि 2 मिनिटासाठी ठेवायचं. केसांबरोबर तुमचं टॅनही निघून जातो. रिझल्ट तुमच्या समोरच आहे आणि ही सगळी प्रोसेस पेनलेस आहे. प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी लिंक बायोमध्ये आहे.